शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची माहिती आहे आणि शेतकऱ्यांना आनंदाची माहिती म्हणलं की असे शेतकरी टवकारून बघतात, कारण सरकारकडून काहीतरी मदत मिळणार आहे, मग पीक विमा असेल, काही अनुदान असेल, अशी जर माहिती असली तर इतकं शेतकरी बघतात। आणि काही असे महत्त्वाचे व्हिडिओ आपण टाकत असतो की त्या व्हिडिओमध्ये नेमकं शेतकऱ्यांचा कशात फायदा आहे अशा बाबतीतचे व्हिडिओ टाकले की तेवढं काही प्रतिसाद मिळत नाही। मात्र काही मिळणार म्हणलं की इतके शेतकरी बघतात की त्याला पाहायला सुत नाही। आता तशीच एक आज आनंदाची बातमी घेऊन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आलेलो आहोत। महत्त्वाची अशी माहिती आहे की PM किसानचा हप्ता कधी मिळणार, कारण शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते की PM किसान योजनेचा 19वा हप्ता नेमका कधी येणार आहे आणि त्याबाबतचीच महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती, मग पीक विमा असेल, अनुदान असेल, सौर पंप योजना असेल, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जी शेतकऱ्याच्या फायद्याची माहिती आहे का अशी आणत असतो। आता तुम्हाला ही नक्कीच आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि ही माहिती इतरही शेतकऱ्यांना शेअर करत जा, म्हणजे आपल्याला माहीत झाली म्हणजे इतरांनाही माहीत व्हावं म्हणून शेअर करायची। तर मित्रांनो, 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा आहेत की आपल्याला काय मिळणार आहे, कसं मिळणार आहे आणि नेमका यामधून काय फायदा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात, म्हणजे वर्षाकाठी 6000। आता त्यामध्ये एखाद्या वेळेस या अर्थसंकल्पामध्ये हे 8000 रुपयेसुद्धा होऊ शकतात अशी एक माहिती आहे। आता मित्रांनो, हे जर 8000 झाले तर मग नमो शेतकरीचे 6000 आणि हे 8000 म्हणजे वर्षाकाठी 14000 रुपये होणार आहेत। आता ही एक गोष्ट झाली, पण मित्रांनो त्यासाठी महत्त्वाची दुसरी एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ॲग्रिस्टॅक या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। आता हे रजिस्ट्रेशन करायचं म्हणलं तर CSC सेंटरवर जावं लागणार आणि CSC सेंटरवर जाऊन आपल्याला या ॲग्रिस्टॅक योजनेसाठी रजिस्टर करावं लागणार। आता नेमकं या रजिस्ट्रेशन ॲग्रिस्टॅकमध्ये केल्यावर शेतकऱ्याचे काय फायदे आहेत तर त्याचा एक आपण व्हिडिओ या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती लिंकवर जाऊन तुम्ही सहजरित्या बघू शकता। आता आपला महत्त्वाचा जे आनंदाचा मुद्दा आहे तो आहे PM किसान योजनेच्या 2000 रुपयाचा 19व्या हप्त्याचा, की हा हप्ता कधी मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, मागचा जो 18वा हप्ता होता तो आपल्याच महाराष्ट्रामधील वाशिम जिल्ह्यातून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी वितरित केला होता आणि आता जो 19वा हप्ता आहे तो बिहारमधून 24 फेब्रुवारी रोजी भारतातील जे काही पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक चांगली मदतसुद्धा होणार आहे। आता या मदतीसोबतच माझी एक इच्छा आहे की शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मालाला भावसुद्धा मिळाला पाहिजे। नुसतं ह्या 2000 रुपयावर आपलं काय घराचं भागत नाही, म्हणून शेतीमालाला सुद्धा चांगले भाव मिळावेत आणि जो 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये वाढीव हमी भाव मिळावेत। नुसते वाढीव हमी भावच नाही मिळावेत तर त्या हमी भावात खरेदीसुद्धा व्हायला पाहिजे आणि खरेदी ही शेतकऱ्याची लवकरात लवकर व्हायला पाहिजे, लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसेसुद्धा मिळाले पाहिजे, म्हणजेच मार्केटला सुद्धा हे भाव टाईट राहतात। जर मार्केटला भाव टाईट राहिले तर शेतकऱ्यांना मार्केटला सुद्धा विकता येतं, म्हणजे नाफेडची वाट बघण्याची गरज नाही, कारण नाफेडनं जर लवकर खरेदी केली, लवकर पैसे दिले तर मार्केटचे जे व्यापारी असतात हे सुद्धा चांगल्या भावात खरेदी करतात। हीच माझी महत्त्वाची माहिती असते आणि बरेच शेतकरी अशी माहिती बघत नाहीत, फक्त माहिती बघतात कोणती, हे पीक विम्याचे पैसे आले, ते पीक विम्याचे पैसे आले, अनुदानाचे पैसे आले, PM किसानचे येणार, नमो शेतकरीचे येणार, याच माहितीसाठी आतुर असतात शेतकरी। पण महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो की आपल्या शेतीमालाला जर भाव मिळाला आणि चांगला भाव मिळाला तर आपल्याला त्या शेतीमध्ये पुन्हा मेहनत करता येते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।